कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पुरीनो काय काय केलं घरातलं? घरातलं सुख केलंय मामा, घरातली माणसं गेलत मामा, हे सगळं काकीनेच केलंय माहितीये मला। गेलेल्या वस्तू कमवता येतात रे, गेलेली माणसं कशी परत कमवायची? काकीनं असं नव्हतं करायला पाहिजे होतं मामा। नाही सूर्या, हे काकीने नाही केलं। हे एकट्या काकींचं काम नाहीये, 2-3 माणसांनी तरी केलं असेल। सूर्या, आपण पोलिसांना बोलूयात। हा, पोलिसच शोधून काढतील। काकी सापडली ना तर आपण तिला विचारू तिने असं का केलं म्हणून। हा, का केलं आपण सांगू, तुला काय पाहिजे ते घे या घरातलं, पण असं वागू नको। नाही, पोलिसांच्या आधी मला डॅडींच्या कानावर घातलं पाहिजे। सूर्या, पण त्याची काय गरज आहे? गरज हाय तोडजा, या घराचं तारणहार आहेत ते, मला त्यांच्या कानावर घातलंच पाहिजे। बोला जावे बाप। हॅलो डॅडी, इथं बघा ना काय झालंय। असं कसं झालं काय सांगताय तुम्ही? होय डॅडी। नाही नाही, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, आम्ही येतो लगेच। हा, हा ओके। डॅडी आता डॅडी, बरं झालं आलात तुम्ही। काय झाले? अशी कशी काय झाली चोरी, आणि ते बी आमच्या जावई बापूंच्याच घरात? तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आता पोलिसांना बोलवले, ते येतीलच इतक्या, ते बरोबर चोराला शोधून काढतील बघा। हा, अहो डॅडी, शोधायचंय काय त्यात? आता पुष्पा काकीनं केलंय म्हणल्यावर तिचंच नाव सांगू की पोलिसांना? हा, हे त्यांच्या शोधाला बरं पडेल ना। नाही नाही, काकीचं नाव नाही आलं पाहिजे याच्यात। हे सगळं तिनंच केलंय याचा पुरावा कुठं आहे आपल्याकडं? आधी ज्या घरांना बदनामी लय सोसली, मला अजून नकोय। चोरी इथं झाली का? हा हा इन्स्पेक्टर साहेब, काय चाललंय? आता तुमच्या राज्यात चोरांना कसली भीती चोरली नाही म्हणजे कसं काय व्हायचं मग? अहो, हे आमच्या जावई बापूंचं घर आहे, हे बघा, चोर लवकरात लवकर सापडला पाहिजे। हा, हो हवलदार, पंचनामा करा। हे बघा, सगळं घर विस्कटले, त्याचा पंचनामा लगेच करणं शक्य नाही। आम्हाला उद्याचा आणि परवाचा दिवस लागेल, तोपर्यंत हे घर लॉक करावं लागेल। हो, असं कसं करावं लागेल? तोपर्यंत आम्ही कुठं राहायचं? हीच संधी आहे डॅडींच्या घरी जाऊन राहायची, तरच मला अनेक गोष्टींचा छडा लावता येईल। राहायचं काय त्यात? आपण सगळे मिळून डॅडींकडे जाऊ ना काही दिवस। नाही तुळजा, अगं डॅडीनं कशाला उगाच त्रास? सूर्या रे, त्यात कसला त्रास?
आणि डॅडीच मगाशी म्हणाले ना की आपलं कुटुंब हे त्यांचंच कुटुंब आहे, दोन्ही घरं सारखी आहेत त्यांना. मग आपण त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना आवडेलच ना. हो ना डॅडी? हा, आमचं घर ते तुमचं घर. तुम्ही सगळे आमच्या घरी येताय राहायला. अहो पण डॅडी, आता आमचं ठरलंय, तुम्हाला काय अडचण आहे का? अहो तसं नाही, पण आता आमच्या शब्दाला काय किंमत आहे का नाही? अहो, डॅडी काय बोलताय तुम्ही? ही आमची ऑर्डर आहे असं समजा. तुम्ही सगळे आमच्या घरी येताय राहायला. बरं ठीक आहे, चालू. आमच्या लेकीन तर आमच्यासाठी स्वतःहून रस्ता बनवलाय. आम्ही उगाच नको ते कुटाण करत बसलो. हे तर आहे ते आमच्या जाळ्यात अडकली. हे आता आमच्याकडे आली की घर मोकळं होईल आणि लिंगोबाचा शोध घेणं सोपं होईल. सूर्या, आपण तयारी करायला घ्यायची का? हा, करा करा करा. आणि जावई बापू, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही स्पेशल स्क्वॉड मागवतो, ते काय ते डॉग स्क्वॉड मागवतो, सगळ्या टीम मागवतो. आता चोराला शोधल्याशिवाय आम्ही काय शांत बसणार नाही. हा, अहो, डॅडी पोलीस आहेत ना, ते बघतील ना सगळं. नाही 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 नाही. आता चोराला शोधायची जबाबदारी आमची. हो, खरा चोर तर सापडलाच पाहिजे. आता आम्ही जबाबदारी घेतली म्हणल्यावर सापडणारच की. ए पोरीनो, तुम्ही आवराल घ्या. चला आपण निघूया. सूर्या, निघतो आम्ही. काय लागलं तर फोन कर. रेडी? दाजी येतो. दादा, आम्ही येतो. काळजी घे. काय पुढे? हो. चल. पोरीन चला आवरायला घेऊ. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या आता. आम्ही घराच्या चाव्या पाठवतो. हं? डॅडी, नक्की चोरच शोधतायत ना तुम्ही? ते मागच्या अंगणात बूट सापडले. छत्री का कंच आहे? तुला कळलं तर. पण आम्ही इथं काय शोधतोय ते तुला कधीच कळणार नाही. आणि हो, तू सगळ्यांना आमच्या घरी घेऊन यायचं ठरव. आमचं काम अजून सोपं केलंयस. तुम्ही तुमचा शोध घ्या, मी माझा शोध घेते. बघूयात कोणाला काय सापडतंय ते. हा, बघूच की. आणि आणखी एक, तू तुझ्या नवऱ्याला घेऊन आमच्या घरी येतेस, तो तुला तिथून परत नेणार नाही याची खात्री आम्ही देतो. नाही तुझ्या नात्याचा आमच्या घरात एंड केला, नावाचा डायरेक्टर जालिंदर निंबाळकर नाही. बरं, बघूयात मग यात कोण जिंकताय ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.